कर्मचारी ठाम आहेत आणि प्रवाशांचे मात्र प्रचंड हाल सुरू आहेत। ठाणे परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारलाय। कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या न्याय हक्काच्या मागण्या मान्य करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी बंद पुकारलाय आणि याबाबत कर्मचाऱ्यांसोबत बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी किशोर पगारी यांनी पाहूया। ठाणे महानगर परिवहन उपक्रमाचा जो उपक्रम आहे या अंतर्गत या सिटी लाईट कंपनीला जे कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे या कॉन्ट्रॅक्टच्या अंतर्गत जवळजवळ 1200 चालक वाहक त्यानंतर महिला वाहक त्यानंतर मेकॅनिकल अशा विविध कामगारांनी 1200 लोकांनी इथे संप पुकारला आहे। काल रात्रीपासून हा संप सुरू आहे। मी आता ठाण्यातील घोडबंदर रोड येथील आनंदनगर डेपोमध्ये आहेत। माझ्यासोबत कर्मचारी आहेत, पदाधिकारी आहेत संघटनेचे। काय सांगाल, कधीपासून संप सुरू केलाय, काय नेमका तुमच्या मागण्या आहेत? नमस्कार, माझं नाव दिगंबर माळी। या सिटी लाईफलाईन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत चालक या पदावर मी गेली 9 वर्ष काम करतो। या 9 वर्षामध्ये या सिटी लाईफलाईन कंपनीने या शासनाकडून मिळालेल्या GR नुसार आतापर्यंत त्यांनी आम्हाला 12, 14 आणि 16 जास्तीत जास्त 18 या पगाराची लेवल दिली। पण आता शासनाने जो मंजूर केलेला पेमेंट आहे त्यानुसार ही संस्था आम्हाला पेमेंट देत नाहीये। 8 वर्षामध्ये माझा पगार जवळपास 2,500 ते 3,000 रुपये वाढलेला आहे। त्या शासनाच्या हिशोबाने जर बघितलं तर आज माझा पगार 35 ते 35च्या आसपास जातो। ठाण्यातील सर्व प्रवासी वर्गांचं मी माफी मागतो की कारण आम्हाला कुणालाही वेटीस धरायची काही गरज नाहीये, कारण आम्ही तुमच्यासारखे सामान्यच आहोत। पण जर सामान्यांच्या पोटाची आग जेव्हा भडकते त्या आगीचं कुठेतरी उपरांत तांडवात होतं। या तांडवाचं कितीतरी वेळा असं अग्नितांडव झालेलं आहे, पण त्याला कुठे ना कुठे या लोकांनी दुजारा देऊन शांत करण्याचा प्रयत्न केला। पण आज ते तांडव न थांबता अखंड रूपाने संप रेटी चालत राहणार आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत हा संप मागे घेतला जाणार नाही। महापालिका कॉन्ट्रॅक्टरला जो पगार देते की यांना तुम्ही कर्मचाऱ्यांना द्या, तो देत नसून तो त्याचे खिसे भरायचे कामं करतो आणि आम्हाला छोटा मोठा पगार देऊन कामावून काढायच्या धमक्या बिमक्या देऊन असं आम्हाला दरवेळेस शांत करत आलाय। जोपर्यंत मागण्या होत नाही तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही। जवळजवळ 1200 कामगारांनी हा जो संप पुकारलेला आहे हा त्यांच्या नैतिकतेचा, त्यांच्या मूल्यांकनाचा हा एक लढा आहे। परंतु या लढ्यासाठी हा अनेक दिवसापासून हा लढा धगधगतोय आणि त्याच रूपाने हा बाहेर पडतोय। मात्र सर्वसामान्य लोकांना सुद्धा वेठीस धरलं जात आहे, कारण सर्वसामान्यांची जनजीवन म्हणजे बस असते। या बससाठी सुद्धा लोक जे धावपळ करत असतात, रोज चाकरमानी वेगवेगळ्या शहरात जात असतात, त्यांची ती धावपळ, विद्यार्थ्यांची धावपळ होते। याची थेट रिपीट होऊ नये किंवा कोणालाही त्रास होऊ नये याकरता प्रशासनाने यावर मार्ग काढावा। हाच मार्ग काढल्यानंतर यांच्या समस्या सोडाव्यात अशी प्रमुख मागणी समोर येते। व्हिडिओ जर्नलिस्ट अभिलाषसह मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।